आता मी पोचलोय तरळ्यामध्ये. आता इकडे एक अमृततुल्य चहाचं शॉप आहे. त्या शॉपमध्ये शॉप म्हणजे अमृततुल्य चहाचं दुकान आहे, टी स्टॉल आहे. तिकडे आम्ही चहा प्यायला थांबलोय. तरळ्यामध्ये पोचलो. आता बघा वाजले किती, 4:30 वाजता आम्ही तरळ्यामध्ये आलोय. आणि तुम्हाला तरळ्याचं बस स्टँड दाखवतो. हे बघा हे तरळ्याचं बस स्टँड आहे आणि इकडे सगळे लालपरे उभे आहेत. हे बघा हे तरळे बस स्टँड आहे. सकाळी 6:30ला निघालो होतो, 4:30 वाजले आता इथे पोचायला. हे बघा हे तरळे बस स्टँडवरती आम्ही पोचलो आता. म्हणजे जवळपास 4:30, 6:30, 7:30, 8:30, 9:30, 10:30, 11:30, 12:30, 1:30, 2:30, 3:30, 4:30 म्हणजे 10 तास झाले. 10:30 तास ऐरोलीवरून, नवी मुंबई ऐरोलीवरून तरळेमध्ये पोचायला 10-10:30 तास लागले. आता इथून पुढे आमचं गाव जवळपास असेल इथे 15 ते 20 किलोमीटर आहे का, 15-20 किलोमीटर इथून पुढे आमचं गाव आहे. आणि बघा हे तरळे. कोकणातले असतील तर ह्यांना नक्कीच माहीत असेल इकडे तरळे बस स्टँड. तर मी सातारकडचा आहे. मला एक्साइटमेंट चांगली म्हणजे खूपच होती एक्साइटमेंट इकडे यायची. ते पण बाय कारने. मी फर्स्ट टाइम आलो आणि फर्स्ट टाइम ड्राईव्ह करत आलो आहे कारने. मी फर्स्ट टाइम ड्राईव्ह करत आलो आहे कारने इकडे. एवढा लॉंग डिस्टन्सचा ड्राईव्ह फर्स्ट टाइम केला आहे. आणि सातारपर्यंत तर जायचोच, कारने भरपूर वेळा गेलो, पण कोकणामध्ये तर फर्स्ट टाइम आलो आहे मी इकडे. आणि बघा आम्ही इकडे हे सलगर अमृततुल्य चहा कॉफी आहे, तिकडे आम्ही चहा प्यायला थांबलो आहे. बघूया आता इकडे चहाची काय टेस्ट आहे. अमृततुल्य चहा. हे बघा हे पप्पा चहा पितात. हा दीपक आहे, माझा मेहुणा आहे. बायको आणि मम्मी. मी तिथे आमच्या समोर गाडी उभी आहे. आम्ही चहा पितो आणि इथून आता आमचं गाव कमीत कमी 20 किलोमीटर असेल. आता मी तरळ्याचा जो स्टँड आहे त्याच्यावरती फ्लायओव्हर आहे, त्याच्या खालतीच उभा आहे मी. तर तुम्हाला ना वैभववाडी, गगनबावडा, कोल्हापूरला आणि सांगलीला जाणारा ना एक रूट दाखवतो. तरळ्यातून जेव्हा आपण टुवर्ड्स अमरड साईडला जातो, त्या कणकवली साईडला टुवर्ड्स जाताना लेफ्ट साईडला ना एक फाटा फुटतो. त्या फाटा फुटतो तिकडून ना एक लेफ्ट आहे ब्रिजच्या खालून. तो तुम्हाला रोड दाखवतो तुम्हाला मी. 1 मिनिट. तो बघा हा रोड आहे, वैभववाडी, गगनबावडा, कोल्हापूर आणि सांगली. हा बघा ग्रीन कलरचा बोर्ड लावलाय ना, तो रोड आहे हा. तर हा जो रूट आहे सरळ तिकडे जातो. आणि आता आम्ही निघालोय घरी. ते पप्पा वगैरे आम्ही थांबलो होतो, जरा भाजी वगैरे घ्यायला थांबलो होतो. आता भाजी वगैरे घेतली आम्ही, तर भाजी वगैरे घेऊन आता घरी चाललोय. आता आपण घरी पोहोचलो आहे. तुम्हाला पहिले लालपरी दाखवतो. हे बघा आलेलं पहिलं लालपरीने दर्शन दिलं घरी आल्यावरती. आता आपण घरी पोहोचलो आहे आणि जे माझ्या मागे आहे ते घर आहे आपलं. हे आपलं घर आहे. आणि आता आपण घरी पोहोचलोय. तर वाजले किती तरी थोडा वेळ झाला पोहोचून. तरी आम्ही पोहोचलो 5:30ला पोहोचलो. थोडा ताळ्यामध्ये थांबलो होतो. ब्लॉगमध्ये दाखवले तुम्हाला. भाजी वगैरे घ्यायला, थोडा चहा प्यायला वगैरे आम्ही थांबलो होतो. तर खरंच एकदम एक्साइटमेंट चांगली होती कोकणामध्ये यायची. मी तसं आलो होतो पण उन्हाळ्यामध्ये तर नव्हतं आलो. आणि पहिली गोष्ट म्हणजे एक्साइटमेंट यासाठी होती की कारने आलो, बाय कार आलो. त्यामुळे जरा जास्तच एक्साइटमेंट होती की कसा प्रवास असेल किंवा रोडनी येण्याचा अनुभव. फर्स्ट टाइम आपण जेव्हा आपण एखादी गोष्ट पहिल्यांदा करतो ना, जसे की आता मी कार पहिल्यांदा लॉंग ड्राईव्हला चालवली मी गाडी. तर तो एक एक्साइटमेंट, ते कशी एक्साइटमेंट असते. तर खरंच खूप एवढं भारी वाटलं ना मला येताना. खरंच म्हणजे एकदम छान वाटलं मला येताना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे येताना आम्ही काय गोष्टी बघत आलो.
त्याच्यामध्ये आम्हाला एक लेणी दिसली, केव्ह दिसली, तर ती केव्स पण दाखवली तुम्हाला याच्यामध्ये. एका ठिकाणी जेवायला थांबलो. परत असं एक खूप म्हणजे एक प्रवासाचा खूप आनंद घेत आलो होतो. रोड एकदम चांगले आहेत. रोडचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. बाय रोड एकदम म्हणजे सिमेंट आणि डांबराचे रोड आहेत. तुम्हाला घर दाखवतो. हे बघा, हे घर आहे आमचं आणि हा रस्ता आहे आणि आम्ही या रोडने आलो इकडे आणि हा रोड आहे. हे बघा, हा रोड आहे आणि हे बघा हे घर आहे. हे बघा आजी आमची आता संध्याकाळी स्वयंपाकासाठी बोलतात ना, जळण लाकूड गोळा करते. आणि हे बघा अशी कोकणामधली घरं असतात. कौलारू सगळी घरं आहेत इकडे. इकडे असं घरं आहे सगळी. आपली गाडी बघा इकडे पार्क केली आपण, दिसते इथे. इथे गाडी पार्क केली आहे. आणि हे बघा हे घर आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा एवढं मोठं घर आहे. घरमध्ये आतून मी तुम्हाला थोडं एक्सप्लोर पण करतो, घर पण दाखवतो आतून. हा गेट आहे आपल्या घराचा. बघा ही जी बाहेरची जागा आहे ह्याला कळं बोलतात. हे बघा हे घर आहे असं. इथून पण गेट आहे यायला आणि त्या साईडून पण गेट आहे. हे खळं आहे, आपण खळ्यात बोलतो. हे बघा मस्त गावाला आले की खूप छान वाटतं. ॲक्च्युली मी आहे सातारचा आणि माझी वाईफ आहे कोकणातली. तर मग इकडचे येण्याची एक्साइटमेंट वेगळी, तिकडची माती वेगळी, इकडची माती वेगळी. खूप खूप काही फरक आहे. तुम्हाला दाखवतो, एक्सप्लोर करतो. हे घर आहे, घराचा एंट्रन्स आहे. हे पप्पा साफसफाई करतात आता. हे आमच्या आईची कॉट आहे, आई झोपते. आणि इकडचं पण इकडे आतमध्ये एंट्री केली की पहिली एक रूम लागते. इकडे अंदर आहे. चालू करतो बटन. एक मिनिट. हा बघा ही एक रूम आहे आणि जायला या रूमला इकडे एक दरवाजा आहे. हे बघा अशी रूम आहे आणि इकडे जाण्यासाठी आपल्याला एक दरवाजा आहे. हे बघा ही आपली जागा आहे. हे जे बाहेरचं वॉल कंपाऊंड आहे तिथपर्यंत आपली जागा आहे. हे बघा हे पुढे दाखवतो मला खळं आहे. खरंच खूप मजा येते. दुसरी रूम दाखवतो, पलीकडची रूम. ही अजून एक रूम आहे इकडे. आणि हे बघा हा जो रोड आहे, हा रोड गेला इकडे. आपण या रोडने इकडून आलो. आणि मग अशी तुम्हाला आईचा फोटो दाखवला, मी आईचा व्हिडिओ दाखवला. आई जळण घेऊन जाताना, तर आई इकडून गेली बघा जळण घेऊन. तिकडे दुसरी आजी मशेरी घासते. आणि हे बघा हे अशा प्रकारे घर आहे. तुम्हाला आता किचन दाखवतो. तर हे बघा आमच्याकडे डिशेस आंटी बघा झाडू मारतात. खास मुंबईवरून आम्ही अर्बन क्लॅपवरून बोलवले ते घर साफसफाई करायला. इकडे इकडे एक रूम आहे, सामान ठेवायची खोली बोलतो आपण याला. एक मिनिट हे उघडायचं कसं. हे टेक्निक आहे काहीतरी जुन्या काळाची, काय माहित नाही तरी. हे बघा ह्याने दाखवली टेक्निक. इथे म्हणजे इथे चोराला चोरी कधीच नाही करू शकत. हे घरातल्यालाच माहिती टेक्निक. हे बघा ही स्टोर रूम आहे, म्हणजे बॅगा वगैरे ठेवतो आम्ही जेव्हा गावाला येतो त्यावेळेस. आणि हा हॉल आहे, ह्याला ओटी बोलतात. आणि तुम्हाला देवघर दाखवतो. हे बघा हे देवघर आहे. हे देवघर आहे आणि इथे
हा इथे आम्ही गणपती येतात त्यावेळेस गणपतीचा मंडप आहे. इथे गणपती बाप्पा विराजमान होतात. तुम्हाला किचन दाखवतो. हे बघा, हे आमचं किचन आहे, हा आमचा फ्रीज आहे. आणि आता इथे काहीतरी गॅसवर ठेवलंय, काळाचा ठेवलाय. इकडे काळाचा खूप फेमस आहे, इकडे सगळेच काळाचाच पितो आम्ही. आणि हा किचन ओटा आहे. किती मोठं घर आहे हे बघा. हे घराची बॅक साईड आहे. आता ही घराची बॅक साईड आहे. हे बघा, तुम्हाला दाखवतो. इकडची ही घराची बॅक साईड आहे. हे वॉशरूम आहे, ही वॉशरूम आहे. आणि हे आपलं वॉल कंपाऊंड आहे. चिरांचाच करतात हे जेवढं वॉल कंपाऊंड आहे तेवढी जागा आपलीच आहे. आणि ही बघा, ही आमची आई काय नाही काहीतरी काम करत असते, कधी शांत बसतच नाही, कामच करत असते. आता ही लाकडं आईने गोळा करून आणले सकाळी आंघोळीला पाणी तापवण्यासाठी. आणि ही ती चूल आहे, ह्याच्यावर आम्ही सकाळी आंघोळीला पाणी गरम करणार. आणि हे आईची मैत्रीण आहे. हे बघा, त्यांचं घर हे ते इथे राहतात. आणि हे वॉशरूम आहे, तिथे आम्ही आंघोळ वगैरे करतो. आणि ही जी तयारी दिसते तुम्हाला, हे इथे बघा असं शेड टाकलंय कौलाचं, तुम्हाला दाखवतो. हे हे जे आहे, हे जे शेड असं म्हणजे बनवलंय, हे बोलतो ना आपण पावसाळा सुरू व्हायच्या आधीची तयारी. म्हणजे पावसाळ्यामध्ये इथे पावसाळ्याच्या आधी सगळी लाकडं वगैरे तोडून ठेवतात. आणि त्याच्यानंतर मग परत पावसाळ्यामध्ये हीच लाकडं आपण कधी आंघोळीसाठी तर कधी जेवणासाठी आपण अशी चूल मांडली इथे. हे बघा, अशी चूल मांडली आहे, तर या चुलीसाठी वापरली जातात. तर हा घराचा परिसर बघा तुम्ही केवढा मोठा आहे. हे बघा, हा घराचा परिसर बघा केवढा मोठा आहे. तुम्ही बरोबर, तुम्हाला पूर्ण घराचा बाहेरून परिसर दाखवतो. आपण तिकडून आता आलो. घराचा परिसर आहे पूर्ण, घर केवढं मोठं आहे. घराचा पूर्ण परिसर आहे. इकडे तुम्हाला मोस्टली सगळे कौलाचेच घर भेटणार. बघा, समोर एक घर दिसते, तिथे पण कौलाचंच घर आहे. आपल्या इकडे एक घर आहे, आपलं घर स्वतःच आहे. हे आपलं हे पण कौलाचं घर आहे. हे बघा, इकडे खळ्यामध्ये जाण्यासाठी पण म्हणजे घराचा जो बाहेरचा पॅसेज वगैरे केवढा मोठा आहे. आणि एवढ्या पॅसेज मध्ये आई आजी इथे एकटी राहते त्या घरामध्ये, एवढ्या मोठ्या घरामध्ये. आणि स्वच्छता पण तेवढीच आहे. तुम्ही घराच्या बाहेर कचरा दिसतं का बघा, म्हणजे एवढं नीट आणि क्लीन ठेवलंय. आता आईचं वय 85 पर्यंत असेल, म्हणजे 80च्या अबावच आहे. 80च्या अबावच आहे आईचं वय. एकटी एवढा घर साफ ठेवते आई. गावात मुंबईला आली होती. हे बघा, आई मुंबईला आली होती, पण मुंबईला काही थांबली नाही. गावालाच वाढतात, गावालाच मोठे होतात. मुंबई गावच्या माणसांना जरा पण सूट होत नाही. तसंच आईचं झालंय, आजीचं झालंय. त्यांना मुंबई जरा पण नाही आवडत. आले तरी एक हफ्ता राहतात आणि लगेच गावाला येतात. तुम्हाला दाखवलं आई, थांबा. जवळपास आम्हाला 10-10.5 तास लागले. 10-10.5 तास लागले आम्हाला यायला. आम्ही काळा चहा पिणार आहे, तुम्ही पण चहा प्यायला या. हे बघा, ही आमची आई आहे. आणि कधी आई आहे का? चला मित्रांनो, भेटू आता आपण उद्या. जर अजून काय असेल इकडे तर अजून मी एक्सप्लोर करेल. तुम्हाला घर दाखवलं. आम्ही पोहोचलो तरी आम्हाला काय म्हटलं तरी 10.5 तास लागले आम्हाला बरोबर घरी पोचायला. थांबत थांबत आलो तर 10.5 तास लागले आम्हाला पोचायला. तर आपण आता पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल मी अजून काय असेल इकडचे, अजून एक्सप्लोर करेल ह्याच्या मागे.
आणि नक्की जर तुम्हाला माझा हा जर्नीचा माझा व्लॉग मुंबई टू देवगड, देवगडपासून परत आम्ही तरड्यामधून आम्ही आता आलोय गोवा तांबेवाडीमध्ये. हा जर ब्लॉग जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल मित्रांनो, तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबा. चला मित्रांनो, टेक केअर, बाय.